ह्या सगळ्यामध्ये पुण्याचा जो ट्रॅफिकचा प्रश्न आणि खास करून पाणी साचण्याचा प्रश्न आहे, ह्या प्रश्नाकडे तुम्ही कसं पाहता? कारण मला असं वाटतं की तो सध्याच्या परिस्थितीमध्ये आता त्याला अनेक कंगोरे आहेत. म्हणजे भरपूर पाऊस पडणं, कधी कधी पाऊस किती पडेल हे कोणी प्रेडिक्ट करू शकत नाही. पण मग अशा काळामध्ये ती सिच्युएशन किंवा ते जे काही तास असतील ते मॅनेज करणं हे किती महत्त्वाचं आहे? त्याच्यामध्ये ना आता आपण जे बघतोय ना ही पुराची परिस्थिती, असं झालेलं आहे की त्याला 2-3 कारणं आहेत. एकतर पाऊस पडण्याची जी सिस्टीम आहे ती थोडी चेंज झालेली आहे. म्हणजे कमी वेळात खूप जास्तीचा पाऊस पडणं आणि त्या पावसाला ॲब्झॉर्ब करण्यासाठीची सिस्टीम, म्हणजे जे स्टॉर्म वॉटर लाईन्स असतात, या आपल्याकडे आत्ता अवेलेबल नाहीत. आपण ज्या पूर्वीच्या स्टॉर्म वॉटर लाईन आणि ह्याची जो इन्फ्रा जो आहे तो त्याला मॅच करत नाही, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, जे नदी नाल्यांचा जो प्रवाह असतो, म्हणजे समजा नदीवरनं आपल्याला नाल्यांमध्ये येणं, नाल्यांमधनं पुढे हा जो प्रवाह असतो, हा आपण जर बघितलं तर सगळ्या शहरामधनं त्याच्यावर अतिक्रमणं झालेले आहेत, कुठे नाले बुजवलेले आहेत, प्रवाह वळवलेले आहेत. त्या दृष्टीने मग तो जो लोंढा सगळा आहे जो बॅक मारतो आणि पुराची परिस्थिती निर्माण होते. दुसरं, जे कॅचमेंट एरिया जे होते, जे वरपासून जेव्हा पाणी येतं किंवा अशा भागामध्ये वरती पाऊस पडल्यानंतर धरण क्षेत्रात असेल, हे क्षेत्रात असेल, शेतीमध्ये पाणी झिरपायचं प्रमाण पण खूप कमी झालेलं आहे. जे आपण आता रासायनिक शेती करतोय, आज जर तुम्ही किती ठिकाणचं बघितलं तर बंजर झाले, खाली दगडसारखी जमीन झालेली जी पाणी झिरपतच नाही. आणि मग तो लोंढा पण सगळा जो नदी आणि नाल्यांकडनं फोर्स जो शहरामध्ये यायला लागलेला आहे. तर मला असं वाटतं की आता ही पुराची परिस्थिती बदलण्यासाठी तुम्हाला नव्याने इन्फ्रा सगळा तयार करायला लागेल आणि मोठी टास्क आहे. म्हणजे आता त्याच्यामध्ये मध्येच आत्ता मागच्या आठवड्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी आणि राज्यपालांनी की रासायनिक शेतीवरनं आपण जैविक प्राकृतिक शेतीवर येऊ शकतोय का, जो प्रयोग गुजरातमध्ये केला तो महाराष्ट्रामध्ये करायचा का. कारण ही जी बंजर झालेली जमीन आहे, हे पाणी झिरपण्याची प्रक्रिया आपण जर परत सुरू नाही केली तर आज बघतोय की तुम्ही पाऊस पडला की शेती अख्खी तुंबते आणि वाहून जाते. तर तिथे काम करायला पाहिजे. आज आम्ही शहराचे जेव्हा नवीन इन्फ्रा बनवतोय त्या दृष्टीने तेवढ्या लाईन टाकणं आज गरजेचं आहे, स्टॉर्म वॉटर लाईन. काही ठिकाणी आता प्रयोग असाही करतोय की आपण जमिनीमध्ये जसे बोर घेतो तर बोर पाणी उपसण्यासाठी घेतो, ते बोर पाणी जाण्यासाठी घेऊ शकतो का, त्या दृष्टीने काही जण आता रिसर्च करतायत. तर मला वाटतं की हे खूप मोठा टास्क आहे हे करणं. ही सिस्टीम बदलायची, कारण तुम्ही नेचरला तर बदलू नाही शकत, त्याची पाऊस पडण्याची पद्धती तुम्ही नाही ठरवू शकत. सो तुम्हाला त्याला फेस करायला तुम्हाला ह्या गोष्टी करायला पाहिजे.